बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला नेमका कसा सोडवायचा? वयवारी चॅप्टर आपण बघतोय. याच्यामध्ये बघा ए आणि बी यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक 10 वर्ष आहे. जर ए हा बी पेक्षा मोठा असेल तर बीचे वय काढा. तर एक लक्षात ठेवायचं कधी पण इथे ए आणि बीची आपल्याला बेरीज दिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी बघा ए प्लस बी इज इक्वल टू 40 दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर नंबर 2 ए मायनस बी म्हणजे यांच्या दोघातली फरक जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला 10 वर्ष. आता काय करायचं बघा, आपल्याला ए हा बी पेक्षा मोठा आहे म्हणजे मोठा जर कधी असेल तर कधीही अशा पद्धतीचा प्रश्न आला तर नेमकं काय करायचं आहे, हे 40 आणि हे 10 यांची बेरीज करून घ्या 50 आणि भागाकारामध्ये 2 करा. जर याला आपण 2 भागलं तर उत्तर 25 मिळतं. तर हे जे काही 25 आहे जो मोठा आहे त्याचं वय मिळतं. एचं वय 25 मिळालं. मग आपल्याला या ठिकाणी बघा बीचं वय विचारलं. मग ए आणि बी या दोघांच्या वयाची बेरीज 40 आहे. 40मधून जर आपण 25 वजा केलं तर आपल्याला या ठिकाणी बीचं वय मिळतं. म्हणजे बी इज इक्वल टू किती वर्षाचा आहे मग तो 15 वर्षाचा. ठीक आहे. तसाच प्रश्न बघा दुसरा नेमका कसा आहे, वडील व मुलगा यांच्या वयातील अंतर 24 वर्ष आहे व त्यांच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे तर वडिलांचे वय काढा. आता बेरीज 36 आहे आणि अंतर या ठिकाणी बघा किती आहे, 24 आहे. मग कधीही बेरीज प्लस अंतर म्हणजे फरक यांची बेरीज करून घ्यायची, भागाकारामध्ये 2 करायचे. बघा 6 4 10 0 हातचाला 1 5 आणि 1 6 भागाकारामध्ये 2 बेक बे बेत्रिक 6. जो कोणी मोठा आहे त्याचं वय हे मिळत असतं आणि इथं वडील मोठे आणि आपल्याला वडिलाचंच वय विचारलेलं आहे. मग वडील बरोबर या ठिकाणी बघा किती वर्ष, मग 30 वर्ष. वडिलांचं वय 30 वर्ष. आता बघा वडिलांचं वय जर 30 आहे आणि दोघांच्या वयाची बेरीज 36 आहे, जर मुलाचं काढायचं आहे 30 मायनस 36 जर कधी केलं आपण, 36 मायनस 30 जर कधी केलं तर 6 वर्ष जे वय आहे ते वय मिळतं आहे आपल्याला या ठिकाणी. कोणाचं? या ठिकाणी मिळतं आहे वय आपल्याला वडिलांचं.